दत्तात्रय नगरमधील रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचा जीव धोक्यात. नगर परिषदेविरोधात तीव्र संताप. यवतमाळ शहरातील दत्तात्रय नगर तसेच गल्ली क्रमांक 2 येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पावसाळा सुरू होताच या परिसरातील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अनेक वेळा नगर परिषद आणि संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार थोडासा पाऊस झाला तरी संपूर्ण रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे अनेक विद्यार्थी घसरून पडले असून त्यांना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या रस्त्यावरून चालणे अत्यंत अवघड झाले आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्याची वेळ आली तर वाहनांनाही या रस्त्यावरून जाणे कठीण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या आरोपानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नाल्याचे काम सुरू असताना रस्त्याचे योग्य प्रकारे पुनर्बांधणी करण्यात आली नाही. नालीचे काम अपूर्ण असतानाच निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करून देण्यात आल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी रस्ता चिखलमय झाला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की या समस्येबाबत नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र केवळ आश्वासने देण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित यंत्रणा नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून वावरावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. दत्तात्रय नगरातील नागरिकांनी नगर परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित प्रशासनाला तातडीने या परिसराची पाहणी करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नाल्याचे काम पूर्ण करून दर्जेदार रस्ता तयार करण्यात यावा, पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात यावी आणि नागरिकांना या समस्येतून त्वरित दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येची कितपत दखल घेते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. दत्तात्रय नगर मधील आम्ही सर्व रहिवासी, गली नंबर 2 मधील सर्व रहिवासी आमची अशी प्रॉब्लेम आहे की थोडासा जरी पाऊस आला तरी या छोट्या पावसामुळे आमची पूर्ण गली जी आहे पूर्ण चिखलमय होते. यामध्ये पाणी साचते आणि त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय. आमच्या इथून शाळेत जाणारे मुलं आहे यांना शाळेत जाता येत नाही. घरी आईवडील आहे, त्यांना जर दवाखान्यात न्यायचं असेल तर साधा पायसुद्धा या ठिकाणी ठेवता येत नाही. हे साचलेलं पाणी आहे आणि या साचलेल्या पाण्यामध्ये आमच्या पायांना किंवा शरीरास चर्मरोग होऊ शकतात. याची प्रशासनाने काळजी घ्यावी. वारंवार आम्ही त्यांना अर्ज देऊन सुद्धा आतापर्यंत काहीही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम झालेलं नाही. तरी आमची अशी कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी लक्ष देऊन, जातीनं लक्ष देऊन आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा अशी आमची इच्छा आहे. माझा मुलगा 10वीला आहे. काल शाळेत जात असताना त्याचा पाय घसरला, तो पडता पडता वाचला. जर तो पाय घसरला असता, फ्रॅक्चर वगैरे झालं असतं तर त्याचं किती शैक्षणिक नुकसान झालं असतं. तसेच काही छोटी छोटी मुलं आहे, बाजूला पलीकडच्या घरचे मुलं छोटे छोटे आहेत. लहान मुलांना खेळायला बाहेर निघता येत नाही, घरातल्या घरात कोंडून राहावं लागत आहे आणि शाळेत जाणाऱ्याही मुलांना खूप अडचणी येत आहे. आई वडिलांनाही त्रास होत आहे. मुलांची अशी म्हणजे आमच्या मनात धास्ती राहते की रोडवरून मुलगा घरी सुखरूप येईपर्यंत लक्ष ठेवावं लागते मुलांकडे आणि वारंवार निवेदन देऊन अर्ज करून सुद्धा कोणी लक्ष देत नाही. नगरसेवक सगळ्यांना भेटून झालं पण कोणीच लक्ष देत नाही आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा रोड दुरुस्त करावा आणि सर्व
आई वडिलांची मुलांच्या बाबतीतली चिंता मोकळी करावी, एवढंच माझं म्हणणं आहे. नाही सर, कसं आहे, हे जे काम झालं हे पहिलेच निकृष्ट दर्जाचं झालं आहे काम. यांना वारंवार हे काम करत आहे MGP, याच्यात हस्तक्षेप करत आहे नगर परिषद, आणि त्यांच्या माध्यमातून ते काम जे MGPच्या माध्यमातून काम चालू आहे ते कोणाचं ऐकत नाही. त्यांची म्हणजे हुकुमशाही असल्यासारखं आहे. आणि हे नगरसेवक काही त्यांच्या फॉलोअपही घेत नाही, काही नाही. वारंवार त्यांना सूचना दिल्या आहे. त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे. एकदम 40 mm जो गोटा असतो त्याच्यापेक्षा बारीक गोटा टाकून त्यांनी तात्पुरता मुरुम टाकून हा रोड केला आहे. त्यामुळे एवढं हे तुम्हाला दृश्य जे दिसत आहे हे हा त्याचाच प्रकार आहे.